एखादा जातक गेला तर त्याची पत्रिका हातात घेतल्या घेतल्या तो ज्योतिषी भविष्यकाळ काय सांगतो, तुला 7.5 चालू आहे, तुला शनी खराब आहे, त्यामध्ये कालसर्पयोग आहे, हे सांगत असतो. आणि हे सांगणं म्हणजे नकारात्मक आहे, तो आहे म्हणूनच तो तुमच्याकडे. त्याला आपल्याला रस्ता दाखवायचा. मधले जे दुभाजक असतात ते अडथळे असतात, आणि ग्रहांच्या माध्यमातून त्या माणसाच्या जीवनामध्ये अडथळे प्रत्येक माणसाच्या जीवनात येत असतात. पण तो अडथळा पार करता येईल का हे सांगण्यासाठी ग्रहांचा आधार घ्यायचा असतो, आणि त्या जातकाला मार्गदर्शन असतं. त्याला मी स्पीड ब्रेकर म्हणतो. आणि त्याने 3 दिवे असतात, रेड, येलो, ग्रीन. जेव्हा त्याच्या आयुष्यात रेड येतो तेव्हा तो विचारायला येतो, ग्रीन असतो तेव्हा तो येतच नसतो. पण रेड आला की तो येत असतो. मग त्याला आधी येलो करायला पाहिजे आपण, आणि मग ग्रीन कडे न्यायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप जायचं असतं. पण जातकाला या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता जातकाच्या पुस्तकीत करण्याची. हा रेड आहे, रेड कुठला आहे, त्याच्या पुस्तकीत कुठला रेड झोन चालू आहे. मी 3 झोन करतो नेहमी, रेड, येलो आणि ग्रीन. रेड झोन आहे म्हणून माझ्याकडे जातक आले नाही. हा रेड झोन मला येलो कधी होणार आहे पहिलं पाहिजे. रेड किती दिवस आहे हे मी ग्रहांच्या आधारे शोधतो. कारण आपल्याकडे ग्रहांना भ्रमणकाळ आहे, आणि माणूस सुद्धा भटक्यात आहे. माणूस भटकाय म्हणून तो सकाळी उठल्यानंतर फिरायला जातो, मग आंघोळ करतो, मग पूजा करतो, मग नाश्ता करतो, मग कामाला निघतो, कामावून परत बाहेर येता येता कुठेतरी जातो. म्हणजे तो 24 तास भटकतच असतो. त्याची त्याची पूर्वीच्या काही 8 तास म्हणायचे, 3 प्रहर, मी 4 प्रहर, कारण 6 तासाची झोप आहे. मग ही झोप जी असते माणसाची, त्या जातकाची, ही झोप ज्याला शांत मिळते त्याला सकाळी उठल्यानंतर ग्रीन झोन दिसतो. आणि ज्याला झोपच येत नाही, मध्यम येते झोप मध्ये मध्ये, तो येलो असतो. आणि ज्याला झोपच येत नाही तो रेड मध्ये असतो. हा रेड जो सकाळी सूर्योदयाला चालू होतो, ऍक्च्युली सूर्योदय हा रेड अग्नी आहे, त्याच्याकडे आपण पाहू शकतो. रेडकडे आपण पाहू शकत नसतो. हा रेड कसा काढायचा त्याचा, मग तो आनंद त्याच्या पुस्तकेमध्ये कुठलं स्थान रेड, त्याने कुठला प्रश्न विचारलेला, तो कुठल्या स्थानाशी निगडीत आहे ते पाहून त्या रेडचा जे स्थान आहे, तो रेडचा जो ग्रह आहे, हा ग्रह कसा पुढे पुढे जाणार आहे, त्याचा मार्ग क्रमण करणार हे पाहिजे. म्हणजे आपण जातकाला पहिल्या स्टेजला मार्ग, हा झोन त्याचा मला बदलायचा. झोन बदलण्यासाठी मी जातक, जोपर्यंत झोन बदलत नाही तोपर्यंत नाही. मग एखादा जातक जो प्रश्न घेऊन येतो अशा वेळी, कारण आपण हे सगळं फक्त प्रश्न घेऊन आल्यानंतर जातकाला कसं सांगायचं याचा विचार होते, आपण लाईफ रिडिंगच्या विचारात नाही. त्यामुळे या ठिकाणी तो जातक जो प्रश्न घेऊन येतो आहे, एक जातक माझ्याकडे काल आला, हिंदी भाषिक होता, कुठून तरी नाव ऐकलं, भोपाळच्या लोकांनी माझं नाव सांगितलं की तो मुंबईहून, मग मला फोन केला, मला भेटायचंय मुंबईत. आलाही फोनवरची म्हणाल मी इथे रविराज पश्चिम, अरे मला सापडत नाही. ठीक आहे, पत्ता सांगितला, तो आला. त्याच्यावर एक जण होता, माणूस त्रासलेला होता. पत्रिका घेतल्या घेतल्या लक्षात की त्रास. मी पहिला प्रश्न त्याला पत्रिकेतून की तुझ्या कोर्टाचे केसेस चालू आहेत, आणि एक केस 30 वर्ष चालू आहे, का सांगितलं. ज्योतिष अभ्यासासाठी उत्तर देत लागतं, हे पहिलं उत्तर ते. मला म्हणलं 30 वर्षापूर्वीची केस आहे, 95 ती केस मध्ये निघेल की नाही हा प्रश्न आहे.
आणि त्याच्यात त्यांनी पैसे टाकले, सगळं टाकले, तर निकालच लागला. हा निकाल कधी लागेल? मग केस म्हटलं जमिनीची एका मग लगेच शनीचा विचार त्याच्याबद्दल. केस कुठल्या प्रकारची मला कळलं पाहिजे. म्हणजे क्रिमिनल असेल मला मंगळ पाहिजे, नवरा भांडणाची असेल मला शुक्रचा विचार, सरकारी मध्ये भ्रष्टाचार असेल तर रवीचा विचार. मला हे विचार केले पाहिजे त्याबद्दल. हा शनी जो आहे हा त्याचा रवी. मग केसचा निकाल कधी लागला? प्रश्न एवढाच आहे माझ्या. मी त्यांना सांगून दिले 14 फेब्रुवारी 2026 ला. त्याला आम्ही इतकी ज्योतिषी फिरलो पण आम्हाला कोणी अशी चालेल. म्हटलं गुढी पाडवायला आपण जेवायला जायचे, माझं उत्तर द्यायचं. काय सांगितलं? तो चतुर्थी, अष्टमी आणि वेश, ज्योतिष आपल्या सगळ्यांसाठी याचं जे गणित आहे ते कधी बदलते गोष्टीने आणि त्याची इच्छा कधी पूर्ण होणार नाही, एवढाच भाग मी त्याचा. आणि त्याचा शनीशी संबंध जोडला. त्यावेळी त्याचं कर्क लग्न अष्टमी शनी. अष्टमी शनी आता बदलणार आहे, तो भाग्यस्थानात येणार 29 मार्चला. तिथून पुढे जायला पाहिजे. मग त्या व्यक्तीचा शनी हा 10 डिग्री वरती. मग मी विचार केला दर महिना शनी 1 डिग्री जातो. पुढे पुढे गेलं. ग्रहांचा नियम काय आपला की त्या पहिली 6-5 डिग्री तो फळ देतो. मी पुढे पुढे झालो. मग ती फेब्रुवारी तारीख येते. फेब्रुवारीत तो शनी रवी कुंभ राशी घेतो 14 फेब्रुवारी ते 14 मार्च. आणि त्याच्या अष्टमात कुंभ राशी. म्हणजे हा रवी सरकारी निर्णय, कोर्ट म्हणजे सरकार, हा निर्णय आपल्याला त्याला मिळेल हा आपला खर्च. कारण तो शनीच्या फेऱ्यामध्ये ती गोष्ट अडकली. दर 22.5 वर्षांनी शनी बदलतो आणि 30 वर्षांनी शनी बदलतो. हे डोक्यात ठेवून उत्तरेची चाल नाही करत. म्हणजे त्याच्या मनात आम्ही येलो सिग्नल आता केला. ग्रीन सिग्नल जेव्हा निर्णय लागेल फेब्रुवारीत तेव्हा आपल्याला कळेल. पुढे लगेच दुसरा प्रश्न अजून काही कोणाच्या नावावर म्हणजे बायकोच्या परीक्षा. आणि याच्या पत्रिकेवरून बायकोच्या केसचा निर्णय मिळेल. ज्याच्या पत्रिकेवरून त्याच भविष्य सांगितलं. कृपा करून सगळेजण जे सांगतात ते चुकीचे. भावाचं भविष्य नाही सांगता, याला भावंडाचं सुख आहे मला सांगतील फक्त त्यावेळी. भावाचं भविष्य नाही सांगते. मग हा जो ढाचा आहे हा जातकीसाठी पकडायचा. 4-8-12 लग्नी राशी स्वामी ज्योतिष अभ्यास झालं. उत्तर 10 मिनिटाचं झालं, 5 मिनिटं आनंदात गेला. पुढे तारखा दे म्हटलं. तो त्याच्या बरोबर आले ते म्हणाले की म्हटलं बघा सिव्हिल केस आहे, थोडं जनरल नॉलेज असतं. सिव्हिल केसला वकील सांगेल की तारीख मिळू शकते ऍडजस्ट कर, क्रिमिनलला नाही करते. मी त्यांना मी तारखा दिली, त्या तारखा घ्यायच्या कोर्टात. त्या दिवशी जायचं. माझं वर्षभर मी त्यांना तारखा देणार दरम्यान, त्या तारखेतून पुढे जाणार. तारखा जशा मी शुभ शुभ देत जाईल तशी तशी घटना घडली. त्यातला कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणून तारखा या म्हणतात. तुम्ही उपासना वगैरे सांगणार, मी उपासना सांगणार. तारखा फाळा, मोकळे व्हा. तो त्या ठिकाणी विचार करून आपण पुढे गेलो त्या ठिकाणी उत्तर सापडतो आणि कळतो. ज्याला असिक जात ग्रीन सिग्नल करायचा मार्ग. हा सिग्नल फार महत्वाचा जीवनामध्ये. आणि त्याच्यासाठी दुःखाकडे येतो. पण आम्ही रेडचा सिग्नल रेडच ठेवतो. कारण आम्ही रेड वाढवतो उपाय सांगतो, घाबरून नकारात्मक. आणि कधीतरी निकाल लागणार नाही ना. तो फक्त येलो लागणार का ग्रीन लागणार एवढंच मला पाहिजे. रेड आहेच, मग कशासाठी यायचं? साध्या छोट्या शब्दात उत्तर घ्यायची असतात सगळ्या गोष्टी करतात. काल इतकी साली माहिती
तर त्यांना मोबाईल येते का तुम्हाला? कन्या लग्न वृश्चिक राशीच्या व्यक्ती, पण त्या व्यक्तीने मला प्रश्न नाही विचारला. दुसऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारला त्याच्या वडिलांनी की कन्या लग्न वृश्चिक रास, वृश्चिक राशीचा म्हणजे मंगळ, कन्या लग्न म्हणल्यानंतर त्या षष्ठ स्थानात शनी, मंगळ मिथुन राशी आता परत करके दोन परत मिथुन येतात. ऑक्टोबर तो मिथुन येतच होता. कन्सेप्ट. मग या ठिकाणी या व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट केला असे डॉक्टर, आणि ते वाटत नाही मला असं, कारण कॅन्सर होतो कधी, मंगळ रवी राहूचा संबंध आला, 71चा जन्म आहे. या ठिकाणी ही व्यक्ती तर कॅन्सर जाणार का, आदरतून बाहेर पडणार. मी काही केलं नाही, पहिलं मी आयुष्ययोग पाहिलं त्यांनी सांगितलं, त्याच्यातून ती व्यक्ती बाहेर, कारण आयुष्ययोग मला 68 वर्ष दिसतो, आता 54 आहे. मार्ग माझा पहिला सुटला, पहिला रेड मधून येलो झोन मध्ये मी आलो स्वतः. येलो झोन मध्ये ग्रीन झोन कधी येणार, म्हणजे तो बरा कधी होणार. मग आंतरदेशावी देशा पण आपण, पण मी कधीच ब्रह्मदेव नाही होता. मी लगेच त्यांच्यावर रिपोर्ट मागवली. माझे एक मोठे डॉक्टर आहेत जे माझ्यावर काम करतात, त्यांना कॅन्सर, त्यांना मी रिपोर्ट पाठवले. त्यांचं मत काय, माझं मत काय, एखाद्या कुटुंबाला उभं करण्यासाठी या गोष्टी करा. त्यांच्याशी माझी चर्चा झाली या गोष्टी. पहिली गोष्ट मी पाहिलं त्यांना 1 तारीख 7 ऑक्टोबरला ही जाणीव झाली. याचं कारण लक्षात घ्या, का 7 ऑक्टोबर ज्योतिष अभ्यासाचं 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर रवी हा तुळेत असतो आणि त्याच्या आधी तो कन्येत असतो. जातकाच्या कन्या लग्न म्हणजे लग्नी रवी आला, रवी बुधाचा शत्रू आहे आणि बुधाचा मंगळ शत्रू, म्हणजे कुठेतरी रक्तभिसरण या ठिकाणी घोटणार, हा त्यातला कन्सेप्ट. या दृष्टीने राहायचं. आणि मग आता कर्केला जोपर्यंत मंगळ आहे तोपर्यंत त्रास राहणार, हे उत्तर आपल्याकडे. मग कुठल्या तारखेला चेकअपला जा हे सांगण्याचा मार्ग मिळतो. आता ते तारखा काढून जे कर्केला मंगळानंतर ही व्यक्ती चांगली होईल, चांगली होईल याचा अर्थ पूर्ण चांगली होईल का, जगात एकदा शरीराच्या अंतर्भागामध्ये त्रास झाला तो पूर्ण कधी जात नसतो, तो काही प्रमाणात राहतच असतो आणि तो स्वीकारावा लागतो. पण माणूस काम करण्याने यशस्वी होईल, याच्यातलं उत्तर लक्षात घ्या. कॅन्सर नाहीये, रक्ताची गाठ आहे. त्याच्यातलं काय, रेडिएशन, 2 केमो, मी केमो आणि रेडिएशनला तर फार विरोध, मी टाळतोच लोकांची, कारण मला दिसत असं तर मी तेवढं बिल्टअप करायचा प्रयत्न करतो. कारण ज्या वाहिन्या आहे मज्जातंतू, त्या मज्जातंतू म्हणजे बुधाच्या वाहिन्या असतात शास्त्र, त्याच्यातून जो प्रवाह चालू असतो त्या प्रवाहाचा विचार आपल्याला करावा लागतो. तो प्रवाह खंडित कधी होतोय, थांबतो कधी, जो ग्रह मंगळाशी शत्रू आहे त्या ग्रहाचा त्याच्याशी अशुभ योग होतो, त्याच वेळी त्याची विदशा असते, त्यावेळी घटना घडू शकते आणि घडल्यानंतर त्यातला मार्ग काढतो. घटना मीही टाळू शकत नाही, काही घटना माणसाला टाळता येत नाही, पण घटना घडल्यानंतर त्याचा मार्ग काढता येतो, म्हणून शास्त्र त्यासाठी आहे.
जन्मता कोणी सांगू शकत नाही काय कॅन्सर होणार आहे. तुमच्या राहणीमानानुसार, तुमच्या वागण्यानुसार, तुमच्या खाण्यानुसार समज रचनेप्रमाणे जाताना तुमच्या समोर तुमच्या जवळची माणसं, तुमची मानसिकता, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन याच्यावरती शरीरातल्या वाहिन्या चालू असतात. जशा वाहिन्या तुम्हाला माणसं भेटतात त्या तुमची कामाची इच्छा आणि वाहिन्यामध्ये अपडाऊन असतं. आणि नकारात्मक जेव्हा घंटा जास्त असते तेव्हा वाहिन्यामध्ये निगेटिव्ह रेंज चालू. निगेटिव्ह रेंज मधून या आजाराची निर्मिती होते हा त्यातला कन्सर्न. मग आपण या ठिकाणी या माणसाला ग्रीन आणि येलो मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर येणारच नाही ना. जातकाला ज्योतिषाच्या मार्गदर्शन करून त्या प्रश्नातून बाहेर करून त्याला पुढच्या काळाचं मार्गदर्शन करणं 2-4 वर्षाचं तरी तो बाहेर पडू शकतो, उभा राहू शकतो. हे करता येते ना, करा ना. त्याला काही वेळ लागत नाही. माझा अनुभव म्हणून 5-10 मिनिटं स्वप्न किंवा मला ते एकच देणार नाही, पण अर्ध्या तासाने तरी त्याने उत्तर द्यावं. अभ्यास नका 5 मिनिटांची, पण 30 मिनिटांनी द्या. आता एक विद्यार्थिनी आली होती माझ्याकडे, पत्रिका सोडा ती इतकं सगळं लिहिलं होतं त्याच्यात उघड होणार नाही. मला काय एक चुकी केली, गोचरी पहा, प्रश्न सुटेल. अभ्यास करतात पण आत्मविश्वास द्यायचा तुम्ही देण्याचा माझ्या विद्यार्थ्यांना. माझ्या विद्यार्थ्यांना मी पूर्वी तर मी फार दिसतोय की तुमच्याकडे आलेल्या पुस्तकाची पत्रिका घ्या, त्याला दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट द्या. तुम्ही अभ्यास करा आणि मला पाठवा. मी तुम्हाला उत्तर सांगतो त्याला उत्तर दुसऱ्या दिवशी आणि शाबासकी घ्या, पण त्याच्या घरातलं फ्रेंड्स विचारायला पाहिजे आपण दुसऱ्याला. पण आमच्या ज्योतिषामध्ये कुठे आहे? आणि नेतू माणक्यांचं एक वाक्य नेहमी आठ की डॉक्टरकडे गेल्यानंतर दवाखान्यात पेशंट म्हणतो किंवा पेशंटचे नातेवाईक म्हणतात की आपण सेकंड ओपिनियन घेऊ. नेतू माणक्याने मस्त मला की त्याचा सेकंड ओपिनियन घेण्याचा अधिकार मला आहे, कारण मी डॉक्टर. मी दुसऱ्या डॉक्टरशी बोललो पाहिजे. पेशंटच्या नातेवाईकाने सेकंड ओपिनियन कसले घे, म्हणजे पैसे वाचणार का? कारण याच्यासाठी सेकंड ओपिनियन. तुम्हाला कळतं का डॉक्टर? तसं ज्योतिषामध्ये ज्योतिषांनी चर्चा एकमेकाशी, पण आमच्या ज्योतिषात ते नाहीच. त्या ज्योतिषा वाटतं पण मी सगळे प्रयोग केले. दर आधी केपी म्हणते सपना मला दर शनिवारी रात्री ठाण्यामध्ये सुनील गोंधळेकर, मधु गडकरी, व्यंकटेश कदम, नागपूरताई आणि दर शनिवारी आम्ही 5 जण केपीच्या एका कुंडलीवरती, एका केसवरती आम्ही 7 वर्ष चर्चा करणार. तर माझ्या मुंबई ऑफिसला 15 विद्यार्थ्यांना बोलवतो मी बसत, एकच पत्रिका घ्यायची आणि सगळ्यांशी त्याची उत्तर करायचं. बोललं पाहिजे. मला एखादा प्रश्न अडत असेल तर मी अरविंद बरोबर आमचे एक ज्योतिष त्यांच्याकडे जाऊन चर्चा. मी काय कुठेही नाव घ्यायचं, कारण मी ब्रह्मदेव नाही हो. मला काही समजत नसेल तर मी दुसऱ्याशी बोललं पाहिजे. माझ्या अभ्यास ही चर्चा केली पाहिजे. तुम्हाला माझ्या दुरुस्त करते माझी चूक, तो प्रयत्न मी नेहमी केला. आमची ज्योतिषी गरजच नाही, कारण तेच त्यांनी केलं तर जातकाच्या सकारात्मक करायचं, आपल्याच सकारात्मक आणायला पाहिजे. एक मी नेहमी म्हणतो की एक थोबाडीत आणि 10 थोबाडीत एकच असते. चूक 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 ती चूकच असते. काही वेळा खोटं बोलायला लागते जातकाशी. मला मी बोलतो, मला वाईट दिसत असतो खूप, पण मी सांगतो चांगले मोटिवेट. कारण मला तो काळ ढकलायचा असतो 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा. तो ढकलण्यासाठी मला काही मार्ग घ्यावे लागतात.
मग त्यांना आपल्या सहवासात आणा. सहवासात आणण्यासाठी मोबाईल चांगला आहे, त्याचा वाईट उपयोग करतात. आणा सहवासात. मग त्याच्यावरती तुम्ही त्याला मोटिवेशन द्या. ग्रह बदलोच तर द्या. आपोआप त्याची मानसिकता तयार करा जातकाची सकारात्मक, की तो त्या प्रश्नाकडे पॉझिटिव्ह आणि त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तर परवा दिल्लीहून मला फोन आला, इन्कम टॅक्सची रेट पडणारे माझं नाव आहे. मी म्हटलं नाहीये, कारण माझ्यासमोर ज्यांच्या होत्या त्यांच्या पत्रिका होत्या. एक मीन लग्न, एक तूळ लग्न, एक कुंभ रास, एक तूळ रास. या ठिकाणी ती घटना मला दिसत नाही सत्य सांगायचं, नाही पडली. विशेष ते गणित त्या ठिकाणी सांगायचं असतं, सांगायचा प्रयत्न करा. जातक त्यासाठी आहे. एखाद्याचं प्रेम चालू नाही, ते प्रेमच कधी कारण सांगितलं पाहिजे. आणि नसेल मिळणार तर त्याला त्याच्यातून बाहेर कसं काढायचं हे मार्ग घ्यायला पाहिजे. आणि बाहेर काढण्यासाठी खोटं बोलून त्या ठिकाणी पुढे जावं. त्यापर्यंत तो ग्रहाचा काळ आम्हाला ढकलावा लागेल. विवाहित पुरुषासाठी काय विवाह स्त्रीच्या प्रेमात पडण्याचे प्रकार आज वाटले. त्याच्यात कुटुंब संस्था खालच होते, म्हणून त्या व्यक्तीला त्या पद्धतीने गाईड करत आणि नकारात्मक न करता सकारात्मक करून जवळ न्यायचं, पण घटना घडू द्यायची. आणि जवळ गेल्याशिवाय ते बाहेर येणार. जवळ पाठवायचे मला, पण ती घटना त्या ठिकाणी. मग त्याला ग्रहांच्या गोचरीप्रमाणे तारखा सांग, या तारखेनंतर तुला निर्णय घे, तोपर्यंत तू शांतपणे. तो निर्णय आपल्याला नको. दुसरा असेल चांगला समाज असेल होऊ द्यायचा. घटस्फोट विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणे, विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणे याच्यात वाईट काही आजच्या काळात. आजच्या काळाप्रमाणे काही वाईट नाही. आजचा काळ बदललेला आहे. जिथे आनंदाची झरा मिळेल ते मिळाली तर घरात सुख आणता येत. पण आज घरात आनंद शोधतोय आणि बाहेर सुख शोधतोय, म्हणून विवाहित पुरुषला स्त्री एकमेकाच्या प्रेमात पडतो. कारण घरात सुख मिळालं तर बाहेर तो आनंद वाटणार, आणि आनंद वाटला तर घटनाच घडणार. पण घरात आनंद पाहतोय म्हणून बाहेर सुख आहे, आणि सुखामध्ये या घटना घडतात. त्या टाळता येतात शुक्र मंगायचं. मी खूप लोकांच्या टाळलेलं. एक वृश्चिक रास, एक सिंह लग्न, मिथुन रास, वृश्चिक लग्न वृश्चिक रास. विचार करा, दोघं एकत्र 4 वर्ष, म्हणून बाहेर कसं काढायचं. यायला पाहिजे बाहेर, येणार. जसा तो मंगळ फिरेल. म्हणजे बघा, कुठेही तुमच्याकडे जे प्रश्न येतात, ज्या ज्या काळात शनी मंगळ रवी अशुभ असतात त्या काळातले प्रश्न येतात. तुम्हाला गुरुचा प्रश्न नाही येत, गुरु सात्विक आहे, प्रश्न येऊ शकत नाही. मला प्रश्न या 3च ग्रहांचे येतात. म्हणून पूर्वीच्या ग्रंथामध्ये रवी शनी मंगळाला पापग्रह म्हटले. आणि तेव्हा पाप पुण्याची भाषा होती. आज पाप पुण्याची भाषा नाही, म्हणून अशुभाने शुभ म्हणून. म्हणजे या 3 ग्रहांच्या भोवती सगळं फिरतं ना. हा नकारात्मक ग्रह, बाकीचे सकारात्मक. सकारात्मक ग्रह त्यांच्या सगळ्यांचा काळ छोटा आहे, फक्त गुरुचा मोठा आहे. म्हणजे या ठिकाणी मॅच कसं करायचं हे पाहिलं. हा भाग जेव्हा आपण सांगू तेव्हा तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने उत्तर. जातकाला काही करतोय ना यावेळी, कुठलं स्थान कशासाठी काय आहे काय, हे अभ्यासकांसाठी. त्याच्या दृष्टीने प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल आणि माझ्या जीवनामध्ये आनंद कसा येईल, तर माझा प्रश्न कसा सुटेल, एवढ्यासाठीच ते असतं. बाकी कशासाठी जातकी. मग असे अनेक वृत्ती लग्न कन्या रास, कन्या लग्न कन्या रास, दोघे नवरा बाई, सगळं 24 वेळ.
व्यवसाय. मी सांगितलं व्यवसाय एकत्र करू नका, मला एकत्र करायचं. म्हटलं अजिबात करू नका. ते म्हणाले का? तुझं दृष्टिकोन तिथे कन्या आहे. तू सगळ्या जकाताने पैसे दिले तरी ऑर्डर द्यायची, परत करायची, ही मला द्यायची नाही. तुझा वाद चालू नाही. दोघांनी दोन व्यवसाय वेगळे करा. वृश्चिक लग्न जल लग्न आहे. तू म्हणलं कॉफी शॉप टाक, यथामंग उच्चीचा जिम टाक. उत्तर झालीच आहे. आम्ही जिमच टाकायचं ठरवले. कॉफी शॉप टाकलं तर पण चाललं नाही. म्हटलं आजचं खरं मंगळ खराब असल्याने चाललं नाही. मंगळ बदलला की चालेल, तेच चालू ठेवा. उत्तर किती वेळ लागलं द्यायचं, याचा आनंदात गेला नाही तर व्यवसाय पण केला. शोधायचं असतं छोट्या छोट्या गोष्टी, आणि या शोधता येतात. ज्याला सकारात्मक ज्योतिष, माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणं हे माझं काम आहे. सुख आणणं माझं काम नाही. कारण सुख हे त्याचे मित्र, त्याची फॅमिली, ह्याच्यातून सुख असतो. माझ्याकडून सुख नसतं. माझ्याकडून आनंद शेअर करायचं काम करणार, आनंदाचं काम मी जे करतो म्हणून मी असे जात करतो. दर गुरुवारी आपण भेटणारच आहोत. 30-40 मिनिटं तुमच्याशी बोलेल. जे वाटतं ते सांगेल. तुमच्या शंका असतील तुम्हाला विचारा. नंतरही तुम्ही फोनवर विचारू शकता, तो प्रश्न नाही मला. पण करा. अभ्यासक असेल तर करा. त्यांना समजत नाही, त्यांना ऐकून त्यांना काही शंका असेल त्यांनी विचारा, पण करा. आणि चेहऱ्यावरती आनंद आणून आलेल्या जातकाच्या घरामध्ये सुखाची नदी सुरू करा. एवढाच संदेश असतो माझा. उद्या परत आपण भेटणार आहोत शुक्रवारी व्याख्यान घेऊन. उद्या आहे अवंतिका गाढवे या प्रत्येक गमन या योगावरचे आपले विचार या ठिकाणी मांडतील. गुरुवारी मी बोलेल, शुक्रवारी त्या गोष्टी दरम्यानची एक कार्यशाळा. बाकी कार्यक्रम होते तेव्हा तुम्हाला कळत. पण संपर्कात राहा. पैशाचा कुठेही संबंध नाही. आदान प्रदान करा, तरच आपण माणसाला पुढे नेऊ शकतो. एवढं सांगून कोणाला काही विचारत असेल तर विचारू शकता. कोणाला काय विचारायचं विचारू शकता. सर तुम्ही गोचर ग्रहांचं सांगितलंच सगळं. दशाला कसं आपण वापरून हे करू शकतो? आता गोचर ग्रहाची कालच कार्यशाळा संपली. तुम्हाला जी रेकॉर्डिंग कार्यशाळा पाहिजे असेल, 3000 फीच्या ऐवजी तुम्ही 1500 रुपये पाठवतो, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. ठीक. अजून कोणाला विचार? कुठलाही प्रश्न गोचरीनेच असतो उत्तर. प्रारब्ध कुंडलीत उत्तर नसतं. प्रारब्ध कुंडली तुम्ही घेऊन आलेले, त्याच्यावरती घाव घालणारे काय काम आहे गोचरी. आणि घाव म्हणजे आयुष्य. 16 वर्षापर्यंत आयुष्य वेगळं, 16 ते 22 आयुष्य वेगळं, 22 ते 32 वेगळं, 32 ते 42 वेगळं, 42 ते 52 वेगळं, 52 ते 62 वेगळं, 62 ते 52. या काळात ग्रह तेच येणार आहे. पण त्या ग्रहांची प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या वयाप्रमाणे प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि त्याच्यातून त्याला उत्तर देणं काम असतं. ही गोष्टी असतं. कळलं का? पण काय आलं इथे बंद झालं माझं. इथे काही दिसत नाही माझं. सर अपर्णा बोलतीये, विचारू काय? विचार. सर मला शनीच्या बाबतीत विचारायचं होतं की म्हणजे गोचरीनी जरी तो नीचेचा वगैरे नसेल, पण आता अष्टक वर्गात आपण पाहिलं शून्य गुण आहेत मला आणि अष्टवर्ग पापग्रहानी आहे. मला तर अष्टवर्ग मान्य नाही म्हणता का तुम्ही ते? बरोबर. मला मान्य नाही, कारण मी एकच पद्धत वापरलो. माणसाने एकाच पद्धतीवर तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला अष्टवर्ग बनवता. हा आपण थांबूया. खाणार आहे तुम्ही जेव्हा म्हणते तुम्हाला चपाती भाजी खावा. आम्हाला चपाती 10 मिनिटं थांबणार आहे की जातो का? कोण आहे बोला. मला काय विचारायचं?
कसं असतं माहितीये का, तुम्ही एका पद्धतीने जायला पाहिजे. कुठलीही निवडा, हो सर, बरोबर. कुठलीही पण निवडा. म्हणजे माझं क्रॉस म्हणणं चेक करायला कधी-कधी बरं पडतं ना, की क्रॉस करायचं नाही आयुष्यात. बरं, ओके. त्याचं कारण तुमचा स्वतःवरती विश्वास नाही. हां, करेक्ट. तुम्ही जे करताय त्याच्यावरती विश्वास ठेवा. हं. जे मान्य का त्याच्यावर विश्वास ठेवा. तर तुमचा आत्मविश्वास निर्माण होईल. आणि मग आत्मविश्वासाने तुम्ही उत्तर देऊ शकता. ओके सर. तो मग मग तात्पुरतं बदलते ना, कधी कशी असते. ते आपल्याला कळत नाही आता ते त्यांची दुसऱ्याला त्यांना ते कळते. कोणाला काय विचारायचं. गेली इथे परत काय जाते की नाही. बोला विचारायची नाही. संपलं का चार्जिंग काहीतरी गोंधळ यांनी लावून ठेवलं. इथे गेलं. कोणाला आहे का शंका वगैरे. चला मग थांबूया.